सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 डिसेंबर 2024 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। साताऱ्यात कास पठार परिसरात रेव पार्टी, बारबाला नाचवल्या, गाड्या फोडल्या, डोकी फुटली, मारहाणीत 3 जखमी, मेढा पोलिसांचे घटनेकडे साफ दुर्लक्ष। जागतिक पर्यटन स्थळ असणाऱ्या कास पठार मार्गावरील एका हॉटेलात पुन्हा राडा झाला। संगीताच्या तालावर नृत्य सुरू असतानाच मद्याच्या नशेत मारहाणीचा हा प्रकार घडला। यामध्ये एकाच्या डोक्यात दारूची बाटली मारण्यात आली। ही घटना शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून यापैकी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही। जावळी तालुक्यातील कास पठारावरील ऐक्यू गावाच्या हद्दीतील जय मल्हार हॉटेलमध्ये शनिवार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मारहाणीचा प्रकार घडला। फिर्यादी प्रतीक दळवी आणि त्यांचे मित्र हे ऐक्यू येथील जय मल्हार हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते। त्यावेळी तेथे संगीताच्या तालावर 3 ते 4 नृत्यांगना नाचत होत्या। यावेळी काही कारण नसताना श्रेयस श्रीधर भोसले यांनी तक्रार दळवी यांचा मित्र धीरज शेळके यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारली म्हणून दळवी यांनी का मारली असे विचारले असता भोसले यांनी हातातल्या बाटलीने दळवी यांच्या डोक्यात व पाठीत मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर संशयिताच्या साथीदारांनीही फिर्यादी प्रतीक दळवीला शिवागीळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी आणि दारूच्या बाटल्यांनी मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। संविधान प्रस्तावनेच्या मोडतोडीच्या निषेधार्थ कराडमध्ये भव्य मोर्चा। परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ शहर व तालुक्यातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कराड येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। परभणी येथील 10 डिसेंबरच्या घटनेने संविधानावर प्रहार झाला आहे। या घटनेमागे जातीवादी शक्तींचा हात असल्याचा संशय असून सखोल चौकशी करून दोषींना राष्ट्रद्रोह प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे। जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम याचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला। जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरोधात 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती। या प्रकरणी न्यायाधीश निकम यांनी सातारा न्यायालयात तात्पुरता जामीनासाठी सादर केलेला अर्ज फेटाळण्यात आला। दरम्यान या कामी लाचलुचपत विभागाला नोटीस बजावून शुक्रवार दुपारपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अद्याप इतर कोणत्याही संशयिताला अटक झालेली नाही। न्यायाधीशच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे। सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम, आनंद खरात, किशोर खरात व अनोळखी एकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे। भोंदूबाबाचा दहिवडी पोलिसांनी फाडला बुरखा। दहिवडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला भोंदूबाबा एकनाथ रघुनाथ शिंदे याने शिंदे बुद्रुक तालुका मान येथील महिलेची जमीन नावावर करून घेण्यासाठी तिच्या बेपत्ता मुलाच्या नावाने कागदपत्र तयार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्य कृषी विभागाचे संकेतस्थळ बंद, शेतकऱ्यांना मनस्ताप, प्रशासनाने लक्ष घालण्याची केली मागणी। राज्य कृषी विभागाचे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गेले 15 दिवसांपासून कृषी विभागाकडून कोणतीच उपाययोजना न झाल्याने ऑनलाईन कामकाजावरही खीळ बसली आहे। कृषी आयुक्त कार्यालयाने तातडीने लक्ष घालून संकेतस्थळ सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे। राज्य शासनाच्या कृषी विभागाने सगळे कामकाज ऑनलाईन केले आहे। योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते। त्याचबरोबर रब्बी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कृषी विभागाच्या वेबसाईट ऑनलाईन माहिती भरावी लागते। मात्र गेल्या 15 दिवसांपासून कृषी विभागाची वेबसाईट बंद असल्यामुळे अद्यापही त्याच्यावर कृषी विभागाने कोणतीही कारवाई केली नाही। साताऱ्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जबरी चोरी। लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जबरी चोरी केल्याप्रकरणी 2 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। याबाबत माहिती अशी, गोडली सातारा येथे लिफ्ट देण्याचा बहाणा करून शिवा ढाणे रसिक दोघे राहणार विलासपूर सातारा या दोघांनी एकाला मारहाण करून जबरी चोरी केली। सातारा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सतीश तुळशीराम ससानी वय 34 राहणार आरडी तालुका जावली यांनी तक्रार दिली आहे। ही घटना दिनांक 10 डिसेंबर रोजी घडली आहे। लिफ्ट देण्याचा बहाणा करून संशयित दोघांनी तक्रारदार यांना कोयत्याने व हाताने मारहाण करून रोख 500 रुपये मोबाईल जबरदस्तीने चोरला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। कातर खटाव येथे भर दिवसा मोठी घरफोडी, सुमारे 7.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास, संशयित पोलिसांच्या ताब्यात। कातर खटाव तालुका खटाव येथे भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दाराचे कुलूप उचकाटून 22,000 रोख रकमेसह 7 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत। दिवसा डवळा घडलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। बागल कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार कातर खटाव येथे रमेश बागल यांचे एनकूर रोड लगत राहते घर आहे। नजीकच असलेल्या देवपुरी वस्ती येथील युवराज बागल यांच्या मुलाचा वाढदिवस देवडी रोड येथील कात्रेश्वर मंगल कार्यालय होता। बागल कुटुंबीय सकाळी 11:30 वाजता वाढदिवसाला गेले होते। त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डाव साधला। घराच्या पुढील बाजूच्या दाराचे कुलूप उचकडून चोरट्याने घरामध्ये प्रवेश केला। घरामधील कपाट उचकडून चोरट्याने कपाटातील नेकलेस, अंगठ्या, कर्णफुले, राणीहाल, मंगळसूत्र, सुमारे 7.5 तोळे सोन्याचे दागिने, सुमारे 5 लाख रुपये किमतीचे व 22,000 रुपये रोख लंपास केली। एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे। संगमनगर सातारा येथे घरफोडीत 56,000चे दागिने लंपास। संगमनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून 56,000चे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी संतोष राजाराम माने वय 29 राहणार संगमनगर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। ही घटना दिनांक 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत घडली।
चोरट्यांनी घरातून सोन्याची मणी, सोन्याचे पदक, सोन्याची वाटी असा ऐवज चोरी केला आहे। वरिये तालुका सातारा येथे दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू। दुचाकी अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: वरिये तालुका सातारा हद्दीत रस्त्यावर पडलेल्या उसावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अनिकेत अशोक भोसले वय 27 राहणार बावधन तलकवाई सध्या राहणार शाहूनगर सातारा हा युवक ठार झाला। या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। महाबळेश्वर परिसरात बिबट्याचा वावर वाढला। महाबळेश्वर हद्दीतील आंबेनळी घाट, नाकिंदा गाव, हिरडा नाका परिसर आणि फळणे वस्ती रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसून आला आहे। स्थानिक नागरिकांनी या बिबट्याला कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे। आमनेळी घाटावर संरक्षक कट्ट्यावर बसलेल्या बिबट्याचे दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। त्याचप्रमाणे महाबळेश्वरच्या वेन्नालेक रस्त्यावर असलेल्या हिरडा नाका परिसरातील चोरगे वस्ती भागात देखील बिबट्याचा वावर वाढलेला दिसून येत आहे। त्यांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये बिबट्याचा वावर आणि त्याची संभाव्य घातकता लक्षात घेता स्थानिक प्रशासन अधिक सतर्क झाले आहे। बिबट्याचा वावर मानव जंगली प्राणी सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा धक्का ठरू शकतो। त्यामुळे सर्व नागरिकांनी याबाबत जागृत राहून स्थानिक प्रशासन आणि वन विभागाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।